नमस्कार मंडळी. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक आता त्यांच्या पराभवाची कारणं सांगतात. आणि या पराभवाच्या कारणामध्ये एक मुख्य कारण आहे, ते म्हणजे बटंगे बटेंगे तो कटेंगे ही घोषणा. या घोषणेला हे विरोधक आता दोष देतात की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रात आले आणि त्यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली आणि त्यामुळे आमचा पराभव झाला, असं आता ही विरोधक मंडळी म्हणतायत. अर्थात त्यात प्रमुख स्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. पण मित्रांनो, हे सगळं सांगताना मुळात पवार साहेब एक गोष्ट विसरतात की विरोधकांनी काय केलं. विरोधक हे आतापर्यंत फेक नरेटिव्ह सेट करत होते आणि त्याच्या आधारे आपल्याला मतदान होईल हे बघत होते. आता सत्य सांगितलं गेलं, बटेंगे तो कटेंगे हे सत्य आहे आणि ते सत्य सांगितलं गेलं आणि ते सत्य या विरोधकांना झोंबलं. कारण या विरोधकांची मनीषा काय होती, तर सगळ्या हिंदूंना जाती जातीमध्ये विभागायचं आणि त्या विभागलेल्या हिंदूंमुळे आपलं उकळ पांढरं करून ठेवायचं. पण तो डाव मात्र या विधानसभेत त्यांचा यशस्वी ठरलेला नाही. आणि त्यामुळे हे विरोधक आता सैरभैर झालेले आहेत आणि बटेंगे तो कटेंगे या योजनेला ते दोष देतात. खरं म्हणजे विरोधकांचा जो दुटप्पीपणा होता, तो दुटप्पीपणा महाराष्ट्रातल्या जनतेने या निवडणुकीत अक्षरशः त्याचा चक्काचूर करून टाकला. हा दुटप्पीपणा होता की एका बाजूने संविधान संविधान म्हणून ओरडायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्याच संविधानाची पायमल्ली करायची, जेव्हा जाती जातीच्या राजकारणामध्ये जनतेला विभागण्याचं काम करायचं. हा दुटप्पीपणा त्याला काउंटर केलं ते बटेंगे तो कटेंगे या घोषणेने. आणि आपल्या फेक नरेटिव्हला सत्ताधाऱ्यांनी काउंटर केलं, हे त्यांना सहन झाले नाही. आणि म्हणून आज हे सगळे विरोधक बटेंगे तो कटेंगे या घोषणेला दोष देतात. योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात प्रचाराला आले होते आणि त्यांनी या घोषणेचा पुनरुच्चार केला. तशी ती घोषणा त्यांनी उत्तर प्रदेशमध्येही दिली होती. आणि त्यावरून त्याच वेळेस अगदी रान माजवण्यात आलं होतं की ही घोषणा ही धार्मिक घोषणा वगैरे वगैरे काय काय बोललं गेलं. पण मित्रांनो, ही घोषणा ही हृदयाला भिडणारी आणि त्यातून डोक्यात तिडीक निर्माण करणारी घोषणा होती. प्रत्येक हिंदूला याची जाण झाली आणि त्यातून हिंदू एकत्र आला. हिंदू एकत्र आला मित्रांनो. शरद पवार यांनी आता तर सांगून टाकलं, हो ती घोषणा आम्हाला मारक ठरली. शरद पवार हे खरं बोलतात, फक्त काही कालानंतर खरं बोलतात. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की मुंबईत 1993 साली 12 बॉम्बस्फोट झाले होते आणि शरद पवार यांनी 13 बॉम्बस्फोट झाले म्हणून सांगितले. त्यानंतर काही वर्षाने सरळ शरद पवार सत्य बोलले. त्यांनी सांगून टाकलं की नाही, मी 13वा बॉम्बस्फोट मुद्दाम म्हणालो होतो, खरे बॉम्बस्फोट 12च होते. अगदी फार लांब जाण्याची गोष्ट नाही मित्रांनो. ही विधानसभा निवडणूक सुरू होण्या अगोदर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना काढली आणि त्यावर शरद पवार बोलले होते की ही जी लाडकी बहीण योजना आहे ही फार काळ टिकणारी नाहीये, कारण राज्याच्या तिजोरीत पैसा नाहीये, असं शरद पवार बोलले होते. पण शरद पवार हे त्यावेळेस सत्य बोलले होते का, तर नाही मित्रांनो. शरद पवार सत्य बोलतात, पण काही कालानंतर सत्य बोलतात, जेव्हा कबुली देतात की मी तेव्हा खोटं बोललो होतो. आणि तसंच झालं. ऐन निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांनी सांगून टाकलं की लाडकी बहीण योजना ही महायुतीला फायद्याची ठरणार. आता ती योजना जी बंद होणार होती ती फायद्याची ठरणार.
म्हणजे शरद पवार तेव्हा खोटं आणि आता सत्य बोलले होते. आणि तसंच झालंय मित्रांनो. आता योगी आदित्यनाथ यांचं नाव घेऊन शरद पवार जेव्हा सांगतात की बटेंगे तो कटेंगे, ही घोषणा आम्हाला मारक ठरली, त्यावेळेस शरद पवार काय बोलले होते की ह्याचा काही फायदा होणार नाही, महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रात अशी घोषणा चालणार नाही. मग आज त्या घोषणेच्या नावाने का शंख फुगताय मंडळी? ही घोषणा त्यातल्या शब्दांवर आक्षेप घेण्यात आला. आमच्या कोकणात एक म्हण आहे आणि ती म्हण अशी आहे की पोटभर गरे खाशी हगाक जाशी. याचा अर्थ असा आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा योग्य नाही. आता ते सांगण्यासाठी हे शब्द वापरले गेले. किती समर्पक शब्द आहेत, पण त्याचा आशय लक्षात न घेता शब्दांवर आक्षेप घ्यायचा, तर काय होतं? बटेंगे तू कटेंगे योजनेबद्दलही तसंच झालं. त्या घोषणेच्या शब्दांवर आक्षेप घेण्यात आला आणि त्या घोषणेने काय चमत्कार केला किंवा करू शकते हे विचारात घेतलं नाही. ज्या वेळेस बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर आक्षेप घेण्यात आला, ज्याच्यात काही नव्हतं की सगळ्यांनी एकत्र राहा आणि मतदान करा, त्याच्यावर आक्षेप घेतला गेला. याचा अर्थ स्पष्ट होता की हिंदूंना जाती जातीत विभागलं जाणं योग्य आहे, पण हिंदूंनी एकत्र येणं योग्य नाही. हे त्या घोषणेच्या विरोधात जेव्हा बोललं गेलं त्याच वेळेस हे स्पष्ट झालं. पण विरोधकांचे हे मनसुबे काही फळास आले नाहीत. फळास आले नाहीत कारण या घोषणेचा आशय, ही घोषणा अगदी जनमानसात गेली होती, जनमानसापर्यंत पोहोचली होती आणि कोणीही जातपात बघितली नाही मित्रांनो, आणि मतदान केलं. त्यामुळेच महायुतीला इतकं मोठं यश आलं. या घोषणेला आक्षेप घेण्यात आला, पण ही घोषणा का करावी लागली, त्याची पार्श्वभूमी का निर्माण केली गेली, याकडे विरोधकांनी बघितलं नाही. लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांचं लागून चालन करण्याचा एक वेगळा ट्रेंड सुरू झाला. एक वेगळा ट्रेंड सुरू झाला आणि हा ट्रेंड अर्थातच उबाटा सेनेने आणला होता. मंडळी, शिवसेना भवन जिथे कधीच मुस्लिम मुल्ला मौलवी येत नव्हते, तिथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राने मुल्ला मौलवींना बोलवलं आणि तिथे आमच्या सोबत या, आमच्या सोबत राहा, हे सांगितलं मित्रांनो. हे सांगितलं आम्ही तुमच्यासाठी बरंच काही करू शकतो, ते त्यांनी तिथे कळवलं. आणि लोकसभा निवडणुकीमध्ये उबाटा सेनेला जे काही यश मिळालं त्याचं कारण हे मुस्लिमांकडून झालेले एक गट्टा मतदान होतं. एक गट्टा मतदान होतं. त्याच वेळेस हे निश्चित झालं की आता उबाटा सेना ही मुस्लिमांची झालेली आहे, धर्मांध मुस्लिमांची झालेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची तर ती परंपराच आहे की मुस्लिमांचं अनुनयन करायचं. इथे मित्रांनो हिंदू हा बिथरला गेला होता. बिथरला गेला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण काय करून बसलो? आपण जाती जातीत विभागले गेलो. कारण त्या जातीची लढाई जरांगे नावाची एक व्यक्ती उभी करून पुढे करण्यात आली होती. मनोज जरांगे यांनी मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये सरळ सरळ फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि ते लोकांना दिसत होतं. मनोज जरांगे यांचा हेतू आरक्षण मागण्याचा नाही, तर जातीत फूट पाडायची आणि महाविकास आघाडीला पर्यायाने पवारांना मदत करायची, हे लपून राहिलं नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये हिंदू त्याला बळी पडला. पण
लगेचच त्याला कळलं की आपण हे काय करून बसलोत. आणि त्याच सुमारास बटेंगे तो कटेंगे ही घोषणा आली. आणि त्या हिंदूला हे कळत होतं की आपण जर विभागले गेलो आता, तर आपली काही धडगत नाही. पुन्हा ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना मुस्लिमांचा मसिहा म्हणत होते. मुस्लिमांचा मसिहा म्हणत होते. त्याच नोमानीनी व उलेमा बोर्डाने 17 मागण्यांचं एक पत्र काँग्रेस राष्ट्रवादीला सादर केलं. आणि त्यात मागण्या काय होत्या? तर मुस्लिमांचा उत्कर्ष किंवा मुस्लिमांची प्रगती, विकास या मागण्या नव्हत्या मित्रांनो. संघावर बंदी घाला, नितेश राणे, महंत गिरी यांना अटक करा, या मागण्या होत्या. जो मुस्लिम गुन्हेगारी कृत्यामध्ये अडकलाय आणि त्याला अटक झाली आहे त्याला सोडून द्या. आणि या मागण्या या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी मान्य केल्या. आणि तिथे हे हिंदूंच्या मनामध्ये अगदी फिट्ट बसलं की नाही, अभी बटेंगे तो कटेंगे. ही पार्श्वभूमी होती मित्रांनो. ही पार्श्वभूमी होती. कल्पना करा मित्रांनो, भारतात जे मुस्लिम आणि मुघल प्रशासक होते, ते जर न्यायप्रिय, महिला बहिणींचं रक्षण करणारे, त्यानंतर देव धर्म यांचं रक्षण करणारे असते, तर छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले असते का? स्वराज्य स्थापन झालं असतं का? नाही झालं असतं मित्रांनो, नाही झालं असतं. पार्श्वभूमी लक्षात घ्या. ही तशीच पार्श्वभूमी इथे निर्माण झाली. आणि त्या पार्श्वभूमीवर बटेंगे तो कटेंगे हे अगदी चपराक होतं. आणि त्या घोषणेवर हिंदू एकत्र आला आणि त्याने महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती असा इतिहास घडून टाकला. असा इतिहास घडून टाकला. आज आपल्या पराभवाची कारणमीमांसा शोधणारे बटेंगे तो कटेंगेला दोष देतात. पण ही घोषणा का यशस्वी ठरू शकली, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याकडे मात्र बघत नाही. बघतही असतील, पण तो दोष त्यांचा आहे, त्यामुळे त्याला ते दोष देत नाही. पण म्हणून सर्वसामान्य हिंदूला हे माहीत नाही का? निश्चित माहिती आहे. सर्वसामान्य हा मूर्ख नसतो मित्रांनो. तो परिस्थितीचा अंदाज घेतो आणि त्यानंतर आपलं मत तयार करतो. तो बोलत नाही, पण जेव्हा वेळ येते त्यावेळेस तो मात्र योग्य ते बटन दाबतो. महाराष्ट्रातल्या हिंदूने ते केलं. त्याने जातपात सोडून दिली आणि हिंदू म्हणून एकत्र आला. आणि म्हणूनच बटेंगे तो कटेंगे यशस्वी झालं. आणि आज तेच या विरोधकांना झोंबतंय. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.